आज आपण इस्त्रीचं एक सुंदरसं कवर तयार करणार आहोत, खूप साध्या सिंपल पद्धतीने। त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही मटेरियल वापरायची गरज नाही। घरातलंच वेस्ट जे कपडे असतात, गव्हाची गोणी आहे त्याचाच वापर करून आपण खूप सुंदर असं कवर बनणार आहोत। तर तुम्ही स्क्रीनवर बघितलं आहे की मी इस्त्रीचं कसं माप घेत आहे। तर एक पेपर घ्यायचा आहे, पेपरवर अशी तुमच्याकडे जी इस्त्री असेल त्या इस्त्रीचा माप घ्यायचा आहे। माझी इस्त्री थोडीशी मोठी साईज होती, तर पेपरमध्ये भरपूर मोठी साईज दिसत आहे। तर मग इस्त्रीचं आपल्या जशी आपली इस्त्री आहे त्याच्यानुसारच माप घ्यायचं आहे। पूर्ण मेजरमेंट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला घरातल्या टाकाऊ वस्तूपासून तुमच्या घरामध्ये एक सुंदरसं DIY बी होईल आणि इस्त्री ठेवण्यासाठी एक सुंदरसं कवर बी तयार होईल। तर चला तर आपण पूर्ण व्हिडिओ बघूया। तर मी काय केलेलं आहे का पेपर घेतलेला आहे, पेपरवर याची गोल आकारामध्ये कटिंग करून घेतलेलं आहे पेन्सिल आकारामध्ये, आणि इथून तर वरतीपर्यंत आपल्याला 5 इंचाचं माप घ्यायचं आहे। तर तुम्ही बघितलं असेल मी 5 इंचाचं हे माप घेतलेलं आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, पूर्ण इस्त्रीचं जे माप आहे ते घ्यायचं आहे। तर माझं पूर्ण इस्त्रीचं जे माप आहे ते 20 इंच आलेलं आहे, पण मी एक्स्ट्रा 21 इंच हे कटिंग करणार आहे आणि एक 5 इंचाचं। तर असे मी हे तुम्ही बघू शकता की मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये मी माझ्या आजीचं हे एक लुगडं होतं त्याचा वापर केलेला आहे आणि खाली वेस्ट कपडा। तर असं माप घेऊन तुम्हाला काय करायचे, असे 2 पीस तयार करायचे आहे आधी, आणि हे 2 पीस तयार झाल्यानंतर त्याचं मेजरमेंट दाखवते 13 आणि 6.5 इंच आहे, म्हणजे 7 इंच लगभग आहे। तर आपल्याला असे हे दोन्हीही पेपर एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचे आहे आणि जे पेपरचं जे कटिंग केलेलं होतं आपण ते व्यवस्थित ठेवून त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा असे आपले 2 पीस तयार होतात आणि तुम्ही बघू शकता की गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे मी। आणि काय करायचं आहे की ही जी सरळ बाजू आहे त्याला व्यवस्थितपणे ठेवायची आहे आणि त्याला आपण एक बंद जोडून घेणार आहोत। तर बंद मी घेतलेला आहे 10 इंचाचा। तर तुम्ही 6 इंच बी घेऊ शकतात, 8 इंचही घेऊ शकतात। मी 10 इंचाचा बंद घेतलेला आहे आणि बंद अशाच ठिकाणी आपल्याला जोडून आपल्या इथे शिलाई करायची आहे, म्हणजे जॉईन करून घ्यायचं आहे, अटॅच करून घ्यायचं आहे। तर आपलं हे जॉईन झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक पीस घ्यायचा आहे, त्याला बी गव्हाची गोणीचे लावलेले आहे आणि हा 1 पीस आहे 21 गुणिले 5 इंचाचा, असं हे मी मेजरमेंट घेतलेलं आहे आणि हा एकच पीस घेतलेला आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे, अजून एक तुमच्याकडे जी कोणतीही कलरची चेन असेल तुम्ही चेन घ्यायची आहे। चेन घेतल्यानंतर इथे अशी त्याला उलटी ठेवायची आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। तर आपली शिलाई मारून झालेली आहे आणि नंतरून आपल्याला त्याला टॉप टिच द्यायची आहे। तर या ठिकाणी टॉप टिच द्यायचं आहे। तर ही टॉप टिच झाल्यानंतर जे आपलं रनर आहे त्याला अटॅच करून घ्यायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे रनर जॉईन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, जो पहिला जो भाग आहे तिथे आपल्याला एक बॉक्स जोडायचा आहे। तर बॉक्स कसं सेम तेच मी मेजरमेंट घेतलेलं आहे 6 इंच गुणिले 6 इंचाचा, म्हणजे आपल्याला फक्त 6 इंचाचा ही बॉक्स जोडायचा आहे। तर मी माझं एक्स्ट्रा झालेलं होतं म्हणून मी थोडंसं माप घेऊन जॉईन करून घेणार आहे। तर हे बघा मी असे 6 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे आणि इथे शिलाई मारून घेणार आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे त्याला मी कट करून घेणार आहे। इथे अशी शिलाई मारल्यानंतर जे एक्स्ट्रा जे आपलं उरलेलं आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हा जो बॉक्स आहे तो 6 गुणिले 6 इंचाचाच असतो। तर हे बघा आपलं हे बॉक्स तयार झालेला आहे व्यवस्थितपणे, आणि जी आपण पहिला जो भाग बनवला होता त्या ठिकाणी आपल्याला हा पूर्ण ही जी पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे। तर हे बघा असं ठेवायचं आहे। ठेवल्यानंतर इथे तुम्हाला शिलाई मारायची आहे आणि शिलाई पूर्ण गोल आकारामध्ये, म्हणजे जसं आपण कापलेलं आहे त्या पूर्ण आकारामध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि वाटलंच तर तुम्ही पिना जोडून सुद्धा शिलाई मारू शकतात। तर असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि असे ठेवत पूर्ण ही जी जसं आपले जो आकार आहे त्या आकारानुसारच आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा मी अर्धवट शिलाई मारलेली आहे आणि इथे जो भाग आहे तो मी जोडायची एक ट्रिक तुम्हाला दाखवते। मी दोन्ही साईडचे जे भाग होते जोडलेले ते आधी शिलाई मारून घेणार आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग आधी जोडून घ्यायचे आहे, जोडल्यानंतरच पुढचं हे करायचं आहे। जोडल्यानंतर हे बघा मी जोडून घेतलेलं आहे पूर्ण हे। तर आपल्या हे शिलाईच्या
इस्त्रीचा आकार आपला छानपैकी जॉईंट झालेला आहे आणि दुसरा जो भाग आहे तो बी आपल्याला असं व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचा आहे आणि ठेवल्यानंतर इथे पूर्ण टिच करायचं आहे, शिलाई द्यायची आहे। तर हे बघा आपली ही शिलाई देऊन झालेली आहे आणि आता हा आपण वेस्ट कपड्यापासून एक अतिशय सुंदरचं DIY म्हणजे इस्त्रीचं कवर तयार केलेलं आहे। बाहेरचं काही मटेरियल वापरलं नाही, फक्त चेन आणि रनर वापरलेलं आहे। घरातले सगळं मटेरियल आहे। गव्हाची गोणी ही आपल्या घरातच असते, वेस्ट जे कपडे असतात ते सुद्धा आपल्या घरातच असतात, त्याचा वापर करून एक सुंदरचं DIY आपण तयार केलेला आहोत। तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मीना फॅशन वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये मी तुम्हाला कवर सांगितलेला आहे आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज तुमचा एक सपोर्ट राहून द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।